12वीचा रिझल्ट लागला, आता आलं करिअरचं मोठं टेन्शन. अहो मग मनातल्या कन्फ्युज विचारांना ब्रेक लावा एक क्षण. कारण खास ठाणेकरांसाठी घेऊन आलो आहोत उषा देवी कॉलेज ऑफ हॉटेल मॅनेजमेंट ठाणे, जिथे कमवा, शिका आणि आपलं करिअर घडवा. संपूर्ण प्रॅक्टिकल ओरिएंटेड कोर्स असल्याने ना अवघड अभ्यासाची चिंता आणि क्रूज पंचतारांकित हॉटेल्समधून भारत आणि परदेशात 100% नोकरीची हमी. अहो मग वाट कसली पाहताय? आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आपल्या पाल्याला द्या करिअरची सुवर्ण संधी. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. हॅलो, हा बोला ताई. श्री स्वामी समर्थ आहे. श्री स्वामी ताई बोला. कशा आहात? मस्त मस्त. अनुभव शेअर करायचा आहे मला. हा सांगा ना ताई, कुठून बोलताय? पुणे मुशी केंद्रे दादांच्या जवळून. हो, नाव सांगायचं असेल तर सांगा. हो सांगते. मंगलताई. मंगल वैरागे. हा, तर अनुभव असा आहे, 2 आहेत अनुभव. हा सांगा ना ताई, अं, फक्त थोडक्यात सांगा म्हणजे मोठा नको. हा, प्रगट दिनाच्या दिवशीचा आहे एक, म्हणजे दुसऱ्या दिवशीचा. हा, तर आम्ही गेलो होतो केंद्रे दादांच्या मंदिरात. अच्छा, मठात तिथे. हा. हो. मग दर्शन वगैरे घेतलं, प्रसाद घेतला आणि घरी आलो. मग परत दुसऱ्या दिवशी गेलो. गुरुवार होता ना दुसऱ्या दिवशी, 11 तारखेला. तर माझं 11 गुरुवाराचं उपवास चालू आहे, पारायण. अच्छा. माझा दुसराच गुरुवार होता. आम्ही आरतीला गेलो, आरती वगैरे केली, खूप वेळ थांबलो, 9, 9:30 पर्यंत तिथंच थांबलो दादा गप्पा मारत. आणि मग घरी आलो. घरी आलो तर म्हणजे हार वगैरे घालून गेलेली मी स्वामींना. अच्छा. तर त्यांचा डावा खांदा वरती असतो ना, तर त्याला थोडीशी रेस उमटली. अरे बापरे. हा, तर मी की हारात आळी वगैरे असेल ते ना, असं काहीतरी झालं काय की. म्हणून मी दाबलं त्याला. अच्छा. हा, तर ते वाढत गेलं थोडस. अरे मला खूप भीती वाटली. म्हटलं काय झालं स्वामी, नाही का. माझ्याकडनं तर काही नाही. मग मिस्टरांना बोलले की अगरबत्ती वगैरे असं तुम्ही जवळून ओवाळली का, किंवा मुलाला विचारलं, ते कोणीच बोलले नाही काय. आणि ते प्लास्टिक कोटिंग आहे ना फोटोला, वॉशेबल आहे. तर मी म्हणजे असं मला भीती वाटली. मग आम्ही त्या दिवशी मी दादांना काही कॉल केला नाही, कारण 10, 10:30 वाजले होते. मग म्हटलं आता थोड्या गोष्टीसाठी कॉल नको, उद्या परत जाऊयात. मग आम्ही परत दुसऱ्या दिवशी गेलो. मग मी फोटो काढून नेला होता, तर ते वाढलं. मग दादांना दाखवलं, म्हटलं दादा बघा नाही काय झाले. मला खूप रडायला यायला लागलं. काय तर मग दाखवलं, तर दादा म्हणाले काय आहे हे. तर म्हटलं दादा मला नाही समजत. अगं वेडी म्हणाले, तुला विंचू रूपात स्वामींनी दर्शन दिले. अरे वा. हो. मग मला बरं वाटलं. म्हणजे मग मी म्हंटल दादा हे जास्त नाही होणार का, मग आता काय करू मी. तर म्हणाले काय नको करू, फक्त अष्टगंध लाव, कमी होऊन जाईल. ते पूर्णपणे जाणार नाही, कमी होऊन जाईल. तर अक्षरशः ताई कमीच झालं ते. अरे वा. 3 दिवसात. हो, आहे थोडस. मी तुम्हाला फोटो पण पाठवेल. मला दादांनी सांगितलं तुम्हाला फोटो पाठवा म्हणून. पाठवा. हा, आणि दुसरा अनुभव म्हणजे आता आम्ही अक्कलकोटला गेलो. तर गाणगापूर, अक्कलकोट, तुळजापूर वगैरे करून आलो. मध्ये दादा गेले तेव्हा तुम्ही पण होते का त्यांच्याबरोबर? नाही, दादा पौर्णिमेला गेले असतील ना ताई, आज असतील दादा. हा, बरोबर. आम्ही आता कधी गेलेलो 19 तारखेला. हा, तर मग गेलो, तर गाणगापूरमध्ये गेलो. खूप गर्दी होती ताई. हो ना. हो, खूप गर्दी होती. तर मग गेलो, तर रांगेत उभे राहून दर्शन घेतलं. म्हटलं पहिल्यांदाच मी गेलेली गाणगापूरला. तर मग 18 तारखेला आम्ही इथून गाणगापूरला गेलो. तर दर्शन वगैरे झालं, सगळं व्यवस्थित झालं. आणि मग तिकडनं येत होतो. आता माझ्या बहिणीची एक गाडी होती, तिची जाऊ वगैरे होते, आणि आम्ही पण होतो. 2 गाड्या घेऊन गेलेलो. तर येताना असं एसी लावला, तर असा आवाज आला गाडीत. आला तर असं जळल्यासारखा वास आला. म्हटलं आता काय झालं. आणि खूप उशीर झालेला, 8, 8:30. तो रस्ता कसा नवीनच होता आपल्यासाठी ना. बरोबर आहे. मग आम्हाला अक्कलकोटला मुक्कामी यायचं होतं. मग तारक मंत्र वगैरे लावला, स्वामींना विनंती केली व्यवस्थित न्या म्हणून. गेलो ताई, मग काहीच समजलं नाही आम्हाला.
मग अरे अक्कलकोट केलं, दिवसभर फिरलो तिथं. मग बाळाप्पाच्या मठात गेलो. काय स्वामींनी तिथं माझ्याकडनं सेवा करून घेतली. अरे वा. हो, मग प्रसाद वगैरे घेतला. सगळं दर्शन, खूप गर्दी होती तरी दर्शन वगैरे छान झालं. अरे मग आम्ही वा. तुळजापूरला गेलो. हं. तुळजापूरमध्ये पण खूप गर्दी होती, दर्शन तिथं पण छान झालं. मग येडेश्वरी तुम्हाला माहिती असेल की नाही मला नाही माहिती एवढं काय जास्त. हा, येरमाळा म्हणून आहे उस्मानाबाद जिल्ह्यात. हं. तर तिथे गेलो आम्ही येडेश्वरीला. तिथं दर्शन घेतलं. पाऊस पण खूप होता. अरे बापरे. हा हा. हो, मग आम्ही येत होतो ताई. येताना काहीच आम्हाला समजलं नाही. आम्ही घरी आलो. काय इथल्या पावसात पण आलो. काहीच म्हणजे कुठंच काही, कधी गाडी अरे बंद वा. पडली नाही, म्हणजे काय नाही, प्रवास काय छान नाही. झाला सगळा. हो, आणि घरी आलो ताई हा. तरी पण काहीच नाही. मग दुसऱ्या दिवशी, आता त्या दिवशी आम्ही आराम केला. पहाटे 2 बरोबर. वाजता आलो, आराम केला. आणि मग दुसऱ्या दिवशी मिस्टर म्हणाले की मी गाडी दाखवून येतो. हा. ताई त्यांनी गाडी घरी खोलली, बेल्टच नाही. अय्या. इंजिनचा बेल्टच तुटून कुठे पडला बाप. काहीच माहित नाही ताई. मग बिना बेल्टची गाडी चालली कशी? बघा ना ताई, पुणे ते अक्कलकोट, गाणगापूर काय थोडं अंतर आहे का? बरोबर. काय तर बापरे. अक्षरशः शहारे येतात अंगावरती सांगताना. खरंच. म्हणजे तर किती स्वामींनी तारलं ताई. हो ताई, हो ताई. आणि घरी आलो. घरी आल्यानंतर ते पाहिलं, मग मिस्टर गॅरेजला घेऊन गेले. बिना बेल्टची ताई गॅरेज पर्यंत गाडी चालू झाली. बापरे. आणि गॅरेजला नेली. मग ते गॅरेजवाल्याने स्टार्ट करतोय, गाडी स्टार्ट होत नाही. तर बघा. त्याने पाहिलं तर म्हटलं ही गाडी कशी काय आली. ते इतकं आश्चर्य वाटलं ना त्याला. त्या गॅरेजवाला कमाल. शक्यच नाही म्हटला तो. बापरे. काय बापरे किती कमाल. हो ताई, हो ताई. इतकं स्वामींनी सुखरूप आणलं ना. पण बघा काय हो खरंच ताई, स्वामींचे चरण धरलेत ना आपण सोडायचे नाही. नाही, कधीच नाही ताई. मी माझ्या जीवात जीव असेपर्यंत तर स्वामींना हो, कधीच हो. मी सोडू शकत नाही. स्वामींनाच काय, तुम्हाला पण नाही, केंद्रे दादांना पण नाही. काय आता तुम्ही अनुभव शेअर केलाय ना, अजून छान अनुभव हो देतील ताई, स्वामी. ह्याच वाक्याची प्रचिती आली मला. ह्याच वाक्याची पहिला अनुभव केला होता मी शेअर. काय हा. मुलाच्या आजारपणाचा. हो 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 हो. तेव्हा हेच वाक्य तुम्ही बोलला होता की खूप छान छान अनुभव येतील. आणि तसंच झालं ताई. हो काय ना. हो, आणि सगळे म्हणतात ना तुम्हाला की तुमचा आवाज खूप गोड आहे. तर आवाजच नाही ताई, तुम्हीच पूर्ण गोड आहात. काय खूप छान. तुम्हाला तर साष्टांग दंडवत. तुम्ही जे नाही हो कार्य ताई. करताय ना ताई, खरंच म्हणजे अगदी कौतुक करण्यासारखं आहे. स्वामी करून घेतात हो ताई, आपण कोण शेवटी नाही का. हो, ते तर आहेच, ते तर आहे. हो. छान ताई. हा, मी शेअर हो हो करते. हो ताई, हो ताई. हा, श्री श्री स्वामी स्वामी समर्थ. समर्थ ताई. वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.